माझं नाव नीलम आहे. लग्नाच्या तिसऱ्या दिवशी माझ्या आयुष्याचं दिव्य विझलं. हातावरची मेहंदी अजून फिकीही झाली नव्हती की माझ्या नवऱ्याचा अपघात झाला. डोक्यावर जबरदस्त मार बसल्याने तो गंभीर कोमामध्ये गेला. स्वप्नांनी सजवलेल्या माझ्या संसाराचा महाल एका क्षणातच कोसळला आणि मी अंधाराच्या गर्देत ढकलली गेले. अजूनही त्या रात्रीची आठवण अंगावर काटा आणते, जेव्हा दरवाजावर थाप पडली आणि वाड्यातल्या माणसाने घाबरलेल्या आवाजात म्हटलं, लवकर या, तुमच्या नवऱ्याचा अपघात झाला आहे. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर डॉक्टरांनी सांगितलेलं वाक्य आजही कानात घणासारखं वाजतं. जखम खूप खोल आहे. आम्ही प्रयत्न करत आहोत, पण ते गहन कोमात आहेत. हे ऐकून माझं डोकं फिरलं आणि मी तिथे जमिनीवर कोसळले. घरातल्या सगळ्यांनी माझ्या नशिबालाच दोष दिला. ही आली आणि 3 दिवसात घरात अपशकुन झाला. मी रडत म्हणाले, माझा नवरा बरा होईल ना माझी आई साहेब? मला फक्त इतकी परवानगी द्या की मी त्याच्याजवळ राहू शकू. पण माझ्या सासूबाईंनी कठोरपणे सांगितलं, आता हा नाटकाचा वेळ नाही. इथे आधी सगळे त्रासले आहेत. मी गप्पपणे कोपऱ्यात बसले. हातात अजूनही तेच कंगन होते जे माझ्या नवऱ्याने माझ्यासाठी विकत घेतले होते. काही आठवडे भयानक स्वप्नासारखे गेले. सासू आणि नणंद अधूनमधून रुग्णालयात जात, पण त्यांची चर्चा बहुतेक वेळा बिल आणि खर्चाच्या रकमा यावरच व्हायची. माझं अस्तित्व त्यांच्या नजरेतून गायब झालं होतं. एक दिवस मी सासूबाईंना म्हणाले, मला त्यांच्या जवळ बसू द्या, त्यांना हात लावू द्या. त्यांनी कठोर आवाजच सांगितलं, तुझ्यासाठी तिथं जागा नाही. तू घरी जा आणि देवाकडे प्रार्थना कर. मी घरी आली, पण मन मात्र तिथेच राहिलं होतं. रात्रभर मी त्यांच्या आठवणीत रडत राहायचे. त्यांचा सुगंध अजूनही माझ्या उशीत रेंगाळत होता. मी त्यांच्या उशीत चेहरा लपवून म्हणायचे, तुम्ही डोळे उघडा ना, मला एकदा पहा. डोळ्यांतून पाणी वाहत राहायचं आणि उत्तर म्हणून केवळ शांतता मिळायची. एका दिवशी मला घरात एक लिफाफा दिसला. त्यात प्रॉपर्टीचे काही कागदपत्र होते. मी थरथरत्या आवाजात विचारलं, आई, हे काय आहे? आपण काही विकतो आहोत का? त्यांनी काही न बोलता माझ्याकडे तिरस्काराने पाहिलं. त्या नजरेत मला स्वतःचं अस्तित्व संपल्यासारखं वाटलं. घरचं वातावरण दररोज कठोर होत चाललं होतं. पण माझा धीर, माझ्या नवऱ्याचा मोठा भाऊ, त्याचं वागणं वेगळंच होतं. तो जास्तच गोड बोलू लागला. तू फार थकली असशील, मी आहे ना मदतीला. तो माझ्या खोलीत कधी पाण्याच्या निमित्ताने, कधी जुन्या बिलांच्या बहाण्याने येऊ लागला आणि एक दिवस तो एक सोनेरी हार घेऊन आला. एक सुंदर ब्रँडेड डब्यात ठेवलेला. हसत म्हणाला. त्याच्या नजरेत एक विचित्र चमक होती जी माझ्या अंगावर शहारे आणत होती. मी कठोरपणे तो डबा त्याच्या हातात परत दिला आणि म्हणाले, मला कोणत्याही वस्तूची गरज नाही आणि कुणाच्या भेटीचीही नाही. जोवर माझा नवरा परत येत नाही तोवर माझ्यासाठी कोणतीही गोष्ट आनंदाची नाही. कृपया तुम्ही इथून निघून जा आणि मला एकटी राहू द्या. पण तो माझं प्रत्येक वाक्य हसण्यात उडवून लावत होता. तो स्वतःच्या बायकोवर हात उगारणारा, तिला त्रास देणारा माणूस होता आणि माझी प्रशंसा करून माझ्या शांततेचा अपमान करत होता. कधी माझ्या नंदेसमोर म्हणायचा, पहा तुझी भावसे किती सेवाभावी आहे, सगळ्यांचा विचार करते, आपल्याला तिचा आदर करायला हवा. पण मला माहीत होतं तो हे सगळं मुद्दाम माझ्या जाऊला जळवण्यासाठी करत होता आणि यामुळे माझं मन अधिकच व्याकुळ होत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याने तो हार माझ्या सासूसमोर ठेवला आणि म्हणाला, मी हे नीलमसाठी आणलं होतं, पण तिने घेतलंच नाही. कदाचित ती माझ्यावर नाराज आहे. माझ्या सासूने त्याच्याकडे न पाहता माझ्याकडे बोट दाखवलं. त्या क्षणी मला असं वाटलं की मी स्वतःचं अस्तित्व गमावलं आहे. सगळं घर माझ्यावर संशय घेऊ लागलं. माझं मन थरथरू लागलं. हे सगळं कुठे जाऊन थांबणार? मी मग स्वतःलाच बंदिस्त केलं. खोलीच्या दाराला कुंडी लावणं माझ्यासाठी सवय झाली. मी शक्य तितकं स्वतःला त्याच्या नजरेपासून वाचवत होते. पण एके रात्री दारावर ठकठक झाली. त्याचा आवाज ऐकून माझ्या अंगात गोठलेलं रक्त हललं. नीलम, बाहेर ये, मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचं आहे. मी गप्प राहिले. त्याचा आवाज अधिक दबलेला पण भयानक झाला. दार उघड ना नीलम, तुझ्या नवऱ्याचं हॉस्पिटलचं बिल खूप वाढलं आहे. मला तुझ्याशी ह्याच कारणाने बोलायचं आहे. क्षणभर मला वाटलं खरंच काही आवश्यक गोष्ट असेल. मी आतूनच उत्तर दिलं, भैया, काही असेल तर सकाळी बोला, सगळ्यांसमोर, आईसाहेबांसमोर. त्यावर त्याचा आवाज मंद झाला, पण शब्दांनी माझ्या आत्म्याला जखम केली. मी तुला सगळं देईन जे तुझा नवरा देऊ शकत नाही. माझं म्हणणं समजून घेण्याचा प्रयत्न कर. त्या क्षणी मला असं वाटलं की माझं संपूर्ण शरीर दगड झालं आहे. त्या पापी आवाजाने माझं अस्तित्व तोडलं. एक सकाळ अशी आली की माझं आयुष्य आणखी उद्ध्वस्त झालं. माझ्या जाऊने त्याला माझ्या खोलीतून बाहेर येताना पाहिलं. ते खरं म्हणजे सकाळची वेळ होती. तो पाहण्यासाठी आला होता की मी झोपले का आणि मी कुंडी लावायला विसरले होते. त्या गोष्टीचा त्याने गैरफायदा घेतला. माझी जाऊ चहा बनवायला उठली आणि तिने त्याला माझ्या दारातून बाहेर येताना पाहिलं. क्षणात घरात वादळ उठलं. सकाळ होता. चारही बाजूंनी माझ्यावर आरोपांचा पाऊस सुरू झाला. ती चिडून ओरडली, तू एका रुग्णाची बायको असूनही त्याच्या आजाराचा फायदा घेतेस?
माझ्या नवऱ्याला फसवतेस? मी थरथरत म्हणाले, मी काहीच केलं नाही. माझा देव साक्षी आहे. पण कोणीच ऐकायला तयार नव्हतं. सासू, नणंद सगळे माझ्या विरोधात उभे राहिले. मी सांगत होते की रात्री मी दरवाजा बंद केला होता, पण कुणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी ना हिचकी थांबवू शकले, ना स्वतःचा बचाव करू शकले. आणि माझ्या डोळ्यासमोरच माझ्या धीराने बनावट निरागसतेने म्हटलं, आई तीच मला बोलावते. म्हणते ती आपल्या नवऱ्यासोबत खुश नाही आणि माझ्याशी प्रेम करायचं आहे. मी तर फक्त समजवायला गेलो होतो. त्या क्षणी माझ्या अंतःकरणात फक्त एकच प्रश्न घुमत होता, हे देवा, माझ्या नशिबात असं का लिहिलंस? माझ्या ओठांवरून हे शब्द आपोआप निघाले. सासूचा चेहरा रागाने लाल झाला होता. ती ओरडत म्हणाली, हिला लगेच तिच्या माहेरी पाठवून द्या. हिच्या इथे राहण्याने आमच्या घरात अपशकुन घडतोय. आमच्या मुलाच्या जीवाला धोका निर्माण होईल आणि घराची अब्रूही नष्ट होईल. आम्ही आधीच घर विकलंय. आता हिच्या बदनामीमुळे आमच्या दुसऱ्या मुलाचं आयुष्यही उद्ध्वस्त होईल. माझी नणंद दरवाजाशी उभी होती. तिने शेजाऱ्यांना हळूच बोलावलं आणि सांगू लागली, ही बाई आमच्या घराची इज्जत मातीमोल करत होती. ती पुढे म्हणाली, तुझा नवरा शुद्धीवर येण्याआधी तू इथून निघून जा. मी नाही इच्छित की तो पुन्हा कधी तुझ्यासारख्या स्त्रीचा चेहरा पाहू. माझी शांतता त्यांनी माझी कमजोरी समजली. त्यांना वाटलं मी दोषी आहे म्हणून गप्प आहे. सासरचं वातावरण असे झालं होतं. अपमानाचं ओझं एवढं जड झालं की मी शेवटी माझं घर सोडून निघाले. माझ्यावर मुद्दाम आरोप ठेवले गेले होते. मी निरापराध होते, पवित्र होते, पण माझ्या निरागसतेचं शस्त्र बनवलं गेलं. मी रडत रडत रिकाम्या नजरेने माझ्या माहेरी पोहोचले. आईने मला पाहताच विचारलं, काय झालं ग? सगळं ठीक आहे ना? मी रडतच म्हणाले, आई मला काही विचारू नकोस, फक्त मला इथे राहू दे. भाऊ शांत उभा होता. त्याला आधी सगळी बातमी कळली होती. त्याच्या शांततेत माझ्या सासरकडचं प्रत्येक आरोप कुंजत होतं. भाऊजाईच्या चेहऱ्यावर मात्र नाराजी होती. मी विचार केला होता की कदाचित या घरात मला आसरा मिळेल, पण इथेही काटेरी रस्ता माझी वाट बघत होता. भाऊजाईने माझं सामान कोपऱ्यात फेकून दिलं आणि म्हणाली, तू तुझ्या समस्या घेऊन इथे का आलीस? तुझा नवरा तुला ठेवत नाही का? आमचं घर आधी छोटं आहे. मला माझी मुलं वाढवायची आहेत आणि तुझ्या येण्याने माझा खोलीचाही त्रास वाढलाय. माझं हृदय आणखी दाबलं गेलं. दुसऱ्या दिवशी सासूचा फोन आला. तिने माझ्या भावाला ओरडून सांगितलं, जर तुझी बहीण पुन्हा हॉस्पिटलमध्ये आली तर मी सगळ्यांसमोर तिचं नाव खराब करीन. आमच्या घराची अब्रू आधीच मातीमोल झाली आहे. भाऊ रागाने नाही पण तुटलेल्या आवाजात म्हणाला, तू कुठेही जाणार नाहीस, इथंच राहा. आता माझ्यासाठी प्रत्येक रस्ता बंद झाला होता. मी झोपलेली असताना भाऊजाई टोचून बोलायची, आल्यापासून आरामच करतेस. आमच्या घराची भाकरही आता कमी पडते. इतकं खातेस आणि म्हणे नवऱ्याची काळजी करतेस. त्या टोचणाऱ्या शब्दांनी मी रडणंही बंद केलं. मी फक्त गप्प राहायला शिकले. माझ्या माहेरी आता शांती नव्हती, फक्त अपमानाची सावली होती. दररोज मी देवाकडे एकच प्रार्थना करत होते, हे देवा, माझ्या नवऱ्याला बरं कर, नाहीतर मला घेऊन जा. या यातनांनी भरलेल्या आयुष्यापासून मला मुक्ती दे. पण माझ्या यातना इथेही थांबल्या नाहीत. माझ्या धीराचा हवसखोर पाठलाग अजूनही सुरू होता. तो मला माझ्या माहेरात सुद्धा शांतीने राहू देत नव्हता. एके दिवशी तो स्वतः माझ्या माहेरच्या दाराशी आला. भाऊला म्हणाला, तुझ्या बहिणीला तिच्या नवऱ्याच्या कागदावर सही करायची आहे. मी तिला हॉस्पिटलला घेऊन जातो. भाऊ वाद टाळण्यासाठी गप्प राहिला. मी दाराशी उभी होते आणि तो हसला. ती शैतानी हसू माझ्या आत्म्याला छेद देणारं होतं. तो म्हणाला, मी तुला हॉस्पिटलला नेण्यासाठी आलोय. तुझा नवरा कोमामध्ये आहे आणि तुझ्या नशिबात प्रेम नाही, ना सुख ना शांतता. त्या क्षणी मला असं वाटलं जणू देवानेही माझ्याकडून सगळं हिरावून घेतलं आहे. जिथे जाईन तिथे फक्त अपमान आणि अंधार माझी वाट बघत होता. हे ऐकताच माझ्या अंगात भीतीची लाट उठली होती. तो मला हॉस्पिटलला नेण्याच्या बहाण्याने कधी पार्कमध्ये, कधी एखाद्या रेस्टॉरंटच्या कोपऱ्यात घेऊन जाई, तर कधी शहराबाहेरील एखाद्या खाजगी हॉटेलच्या गेटपर्यंत. एक दिवस तर त्याने गाडी एका मोठ्या हॉटेलजवळ थांबवली आणि म्हणाला, हे बघ, ही नवी साडी तुझ्यासाठी आणली आहे. ती घाल आणि आत ये. मी तुझी वाट बघतो. माझ्या अंगावर काटा आला. मी थरथरत म्हणाले, लोक पाहतील तर काय म्हणतील? माझा नवरा हॉस्पिटलच्या खाटेवर आहे आणि मी तुझ्यासोबत हॉटेलच्या दारात उभी आहे. मला हॉस्पिटलला जायचं आहे. मला माझ्या नवऱ्याजवळ जायचं आहे. डोळ्यातून पाणी गाळत मी त्याला विनवणी केली, पण तो नीच माणूस हसत म्हणाला, अगं, मी तर तुझा मूड हलका करत आहे. कोणी बघणार नाही, काही होणार नाही. आणि जरी कोणीतरी बघितलं तरी मी सगळं सांभाळेन. तसंच तू आता माहेरी राहतेस ना, तिथेही तुझ्यावर आरोप झालेच आहेत. माझं हृदय तुटलं. मी ती साडी त्याच्या हातातून घेतली आणि गाडीची काच उघडून रस्त्यावर फेकली. आवाज कापत मी म्हणाले, जर तू पुन्हा मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केलास तर मी इथल्याच रस्त्यावर सगळ्यांसमोर तुझं खरं रूप जगाला दाखवीन. क्षणभर तो थबकला, पण लगेच संतापला आणि गाडीचा वेग वाढवला. त्या दिवशी त्याने मला हॉस्पिटलवर सोडलं, पण जाताना धमकी दिली, मी तुला एवढ्या सोप्या रीतीनं सोडणार नाही. तुला माझ्याकडे परत यावंच लागेल. मी थरथरत उभी राहिले. माझं मन जळत होतं. देवाकडे मी मनोमन प्रार्थना केली, माझं रक्षण कर, या राक्षसापासून मला वाचव.
पण त्याच्या वागण्यात दिवसेंदिवस विकृती वाढत होती. माझं माहेरही आता तुरुंगासारखं झालं होतं. वहिनीच्या कठोर वागण्यामुळे आणि त्या राक्षसी दिराच्या सावलीमुळे माझं आयुष्य दुहेरी यातनेत अडलं होतं. त्या रात्री आईने माझ्यासाठी घरातल्या एका खोलीत झोपायचा बंदोबस्त केला होता. मला थोडा सुकून मिळेल असं वाटलं होतं, पण ती रात्र माझ्या आयुष्याची सर्वात भयानक रात्र ठरली. सुमारे 10 वाजले असतील. मी अर्धवट झोपलेली असताना दरवाज्यावर हलकीशी थाप पडली. मी दुर्लक्ष केलं, पण मग मला एकटक असा आवाज आला. जणू दरवाजाचा कडीच मोडली गेली होती. मी दचकून उठले आणि पाहिलं तो आत शिरला होता. हातात ग्लोव्ज, चेहऱ्यावर विकृत हास्य, डोळ्यात पशुत्वाची झळाळी होती. मी पलंगावरून उठून त्याचा मार्ग अडवला आणि जोरात ओरडले, थांब, माझ्याजवळ येऊ नकोस. माझ्या किंकाळ्यांनी रात्रीची शांतता चिरली, पण तो माझ्याकडे झेपावला. त्याने माझ्या सन्मानावर हात टाकायचा प्रयत्न केला. मी माझी सारी ताकद एकवटून त्याला जोरात ढकललं. तो पलंगावर आपटला आणि खाली पडला. त्या आवाजाने भाऊ आणि वहिनी दोघेही जागे झाले आणि माझ्या खोलीत धावत आले. त्याने लगेच संधीचा फायदा घेतला. आपले कपडे थोडे विस्कटले, जमिनीवर बसला आणि नकली रडू लावलं. तो ओरडला, तुमची बहीणच मला बोलवत होती. म्हणाली की मी एकटी आहे, माझा नवरा तर बिछाण्यावर आहे आणि मला थोडं प्रेम हवं आहे. भाऊ संतापून पुढे आला आणि मला कोणताही प्रश्न न विचारता एक जोरदार चापट मारली. तो ओरडला, तू इथेही तेच केलंस, तुला आमचं डोकं खाली घालायचं आहे का? वहिनी त्याच्याकडे धावली. त्या राक्षसाला उठवलं आणि म्हणाली, ही बाई तर सगळ्यांची इज्जत खराब करेल. हिला लगेच घराबाहेर काढा, नाहीतर आम्हीच निघून जाऊ. माझ्यावर शब्दांचे बाण चालू झाले. कोणी एकही वाक्य माझ्या बाजूने बोललं नाही. मी शांत होते, पण आतून पूर्ण मोडली होती. भावाने माझा हात धरला आणि मला ओढत दरवाजाबाहेर फेकून दिलं. दार माझ्या चेहऱ्यावर आपटून बंद झालं. मी जमिनीवर कोसळले. ती थंड रात्र होती. शरीरावर फक्त एक चादर होती. आत्मा विदीर्ण झाला होता. मला विश्वास बसत नव्हता की ज्या घरात मी जन्म घेतला त्याच घरात आज माझा सन्मान संपला. मी बराच वेळ दाराशी बसले, कदाचित कोणी दार उघडेल या आशेने, पण आत पूर्ण शांतता होती. मी रात्रभर त्या दारासमोर रस्त्यावर बसूनच रात्र काढली. सकाळी आईची नजर माझ्यावर पडली. दार उघडलं आणि तिने मला पाहिलं. ओल्या डोळ्यांनी, थरथरणाऱ्या शरीराने, थंड जमिनीवर बसलेली. त्या क्षणी आईने काहीच बोलली नाही, पण तिच्या डोळ्यातलं दुःख माझ्या आत्म्याला भेदून गेलं होतं. आई माझ्या त्या अवस्थेत मला पाहून थरथरली. तिने माझा हात घट्ट धरला आणि हळूच घरात घेऊन गेली. भाऊ आणि वहिनी अजून झोपलेले होते. आईच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाजात निर्धार होता, मी तुला कुठेही जाऊ देणार नाही. तू माझ्याजवळ राहशील, माझ्या कुशीत सुरक्षित. आईच्या या शब्दांनी मला क्षणभर आश्रय मिळाला, पण हा आश्रय जास्त काळ टिकला नाही. वहिनीला हे सहन झालं नाही. तिचा राग आटोक्याबाहेर गेला. घरात सलग अनेक दिवस तिने गोंधळ माजवला. ती ओरडत म्हणायची, जर ही बाई या घरात राहणार असेल तर मी जेवण बनवणार नाही. ही मनूज बाई आहे, तिच्या येण्याने आपल्या घरचं सुख संपलंय. वहिनी रोज भांडण उकरून काढायची. भाऊ शांत बसून तमाशा पाहत असे, पण त्याची शांतता म्हणजे तिचं समर्थनच होतं. आई मात्र माझ्याकडे पाहून कोसळत होती. तिच्या चेहऱ्यावर खोल रेषा उमटल्या होत्या आणि ती नेहमी चिंतेत हरवलेली दिसायची. ती रात्री माझ्याजवळ बसून हळूच म्हणायची, बाळ, काळ मोठा कठीण आहे, पण देवावर विश्वास ठेव, तो सगळं ठीक करेल. पण माझ्या डोळ्यात अश्रू ओघळले. मी आईच्या मांडीवर डोकं ठेवलं आणि थरथरत म्हणाले, आई, माझं काय होईल आता? त्या रात्री मात्र सगळं बदललं. भाऊ संतापून ओरडला, तुझ्या मुलीमुळे आमचं घर उद्ध्वस्त झालं आहे. तिला इथून लगेच हाकलून द्या, नाही तर मीच निघून जाईल. वहिनी, सांगा नाही तर काय? कसं तर सांगा त्याला. सांगितलंय, सायकल पुसायचे नादाला लागू नकोस. वहिनीचे विषारी शब्द आणि भावाच्या आरोळ्या आईच्या हृदयावर घाव घालत होत्या. ती सोफ्यावर कोसळली. सगळे घाबरले. भाऊ आणि वहिनी तिला दवाखान्यात घेऊन गेले, पण अर्ध्या रस्त्यातच तिचं हृदय थांबलं. डॉक्टर म्हणाले, सदम्याने त्यांना हार्ट अटॅक आला. त्या क्षणी माझ्या आयुष्याचा शेवट झाला. असं वाटलं माझं शेवटचा आसरा, माझी आई, ती सुद्धा मला सोडून गेली होती. अंत्यसंस्कारात मी पोकळ झाले होते. आईच्या चितेला आग लागली आणि माझ्यातली सगळी शक्ती, सगळी आस त्या ज्योतीत जळून गेली. भाऊ चेहऱ्यावर अपराधखंड घेऊन शांत उभा होता, पण त्यानेही माझं समर्थन केलं नाही. वहिनी आता निर्धास्त होती. तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र समाधान होतं. आई गेल्यानंतर तिचं घर माझ्यासाठी नरक बनलं. वहिनीचं वागणं अजून निर्दयी झालं. एक दिवस तिने माझं सामान बाहेर फेकलं आणि म्हणाली, हे घर तुझ्यासाठी नाही, जा इथून, आता इथे फक्त शांती राहील. त्या दिवशी तिने नवा खेळ रचला. सगळ्यांसमोर ओरडली, माझं सोन्याचं लॉकेट गायब झालं आहे. हीच चोर आहे. तेच लॉकेट होतं जे बाबांनी आईला दिलं होतं. वहिनीला ते फार प्रिय होतं आणि आता ती माझ्यावर चोरीचा आरोप करत होती. मी हात जोडून विनवणी केली, वहिनी, मी काहीही केलं नाही, शपथ घेते, मी निर्दोष आहे. पण भावाने ओरडतच सांगितलं, बस, आता पुरे झालं. तुझ्यामुळेच आई मेली. मी तुला या घरात ठेवू शकत नाही. त्या शब्दांनी माझं हृदय तुटलं. ज्याच्यावर माझा शेवटचा विश्वास होता तोही माझ्यापासून दूर गेला. वहिनीने माझी रिकामी बॅग हातात दिली आणि दरवाजाबाहेर ढकलून दिलं. आता आमच्या आयुष्यात
शांतता येईल, ती म्हणाली. मी दरवाजाशी कोसळले. बाहेर पाऊस कोसळत होता. थंडीने अंग गोठत होतं, पण आतून मी आधीच मृत झाले होते. मी रडत दार ठोठावलं. कदाचित भाऊ दार उघडेल या आशेने, पण आतून शांतता होती. जणू त्या घरात माझं अस्तित्व कधीच नव्हतं. मी ओल्या रस्त्यावर उठले. रिकामी बॅग खांद्यावर टाकली आणि चालू लागले. न कुठे दिशा, न कुठे ठिकाण, फक्त चालत राहिले. त्या क्षणी मला एकच ठिकाण आठवलं, माझ्या नवऱ्याचं हॉस्पिटल. आता फक्त तोच माझा शेवटचा आसरा आहे, मी मनात म्हटलं. मी पावसात भिजत धावत थरथरत हॉस्पिटलपर्यंत पोहोचले. माझं रूप ओळखण्यासारखं नव्हतं. कपडे चिखलाने माखलेले, चेहऱ्यावर धूळ, अश्रू आणि निराशा. काउंटरवर जाऊन मी थरथरत विचारलं, सुशांत सुशांत कुठे आहे? नर्सने माझ्या अवस्थेकडे पाहून हळू आवाजात सांगितलं, तुमच्या नवऱ्याचं निधन झालं आहे. 1 तासांपूर्वी श्वास थांबले. त्या क्षणी माझं जग थांबलं. जमीन पायाखालून सरकली. मी पुतळ्यासारखी स्थिर झाले. डोळ्यांतून पाणीही आलं नाही. मी धडपडत त्यांच्या रूमकडे धावले. त्यांचं निश्चल शरीर माझ्यासमोर होतं. मी त्यांना मिठी मारली. त्यांच्या थंड छातीवर हात ठेवून फक्त एवढंच म्हटलं, मलाही घेऊन जा. खोलीत फक्त मशीनचा मंद आवाज आणि माझ्या हिचक्या उरल्या होत्या. तेव्हा मला आईचे शब्द आठवले, बाळ, संकटात देवाचं नाव घे. मी त्याच्या डोक्याला मांडीवर घेतलं. डोळे मिटले आणि मनोमन देवाला हाक दिली, देवा मला घेऊन जा. या जगात माझं काही उरलेलं नाही. डोळ्यांतून अखेरचे अश्रू वाहत होते आणि हृदयातून फक्त एकच प्रार्थना बाहेर येत होती, हे देवा मला शांती दे. आता मला शांती दे. माझा आवाज कमकुवत झाला होता, पण प्रत्येक शब्द माझ्या हृदयाच्या तळातून निघत होता. हिचक्या थांबल्या होत्या. मी पूर्णपणे वरच्या शक्तीवर विश्वास ठेवला होता. डोळ्यांतून अश्रू ओघळत होते आणि ओठावर फक्त एकच प्रार्थना होती, देवा याला परत माझ्याकडे दे ना. मी याची सेवा आयुष्यभर करेन. माझ्या संयमाला अर्थ दे. मी जे काही सहन केलंय त्याचं फळ म्हणून फक्त एवढं वरदान दे. मी हात जोडून देवाकडे पाहत होती. तेव्हाच माझ्या सासू दाराशी उभ्या होत्या आणि नर्सला म्हणत होत्या, याला बाहेर काढा, ही मेलेल्या माणसाला त्रास देते आहे. इतक्यात माझ्या पतीच्या छातीमध्ये हलकीशी हालचाल झाली. सुरुवातीला मला वाटलं कदाचित भ्रम असेल, पण पुढच्या क्षणी त्यांच्या बोटांनी माझ्या हातावर हलका दाब दिला. मी घाबरून त्यांचा चेहरा पाहिला. डॉक्टर एकमेकांकडे विस्मयाने पाहत होते. हे तर अशक्य आहे, एक डॉक्टर म्हणाला. पेशंट परत शुद्धीवर येत आहे. मेंदूचं काम पुन्हा सुरू झालंय. डॉक्टरांनी मला विचारलं, तुम्ही काय केलं? मी फक्त हसले आणि देवाकडे इशारा करत म्हणाले, मी काही नाही केलं, फक्त प्रार्थना केली, माझ्या पतीला वाचवा म्हणून. दाराशी उभ्या सासू आणि नणंद गप्प पडल्या. त्या क्षणी मला जाणवलं, माझा संयम फळाला आला. देवाने माझी प्रार्थना ऐकली. डॉक्टर म्हणाले, हा तर चमत्कार आहे. तुम्हीच त्यांच्या जवळ बसा. तुम्हीच त्यांची खरी ताकद आहात. काही दिवसांनी माझे पती पूर्ण शुद्धीवर आले. मी त्यांचा हात घट्ट धरला आणि सगळं सांगितलं. कोमात असताना त्यांच्या अनुपस्थितीत काय काय झालं. सासूचा अन्याय, दिराचा छळ, जावेची खोटी आरोप, आईच्या मृत्यूचं ओझं, सगळं ऐकून ते शांत बसले. त्यांच्या डोळ्यात निशब्द वेदना आणि ओल होती. दुसऱ्या दिवशी सासू आणि दीर भेटायला आले, पण माझ्या पतीने स्पष्ट सांगितलं, मी आता कोणाशीही नातं ठेवू इच्छित नाही. ज्यांनी माझ्या पत्नीला त्रास दिला त्यांना माझ्या आयुष्यात जागा नाही. तेव्हा त्यांनी माझा हात धरला आणि म्हणाले, आपण इथून निघूया, कुठेतरी दूर जाऊन नव्याने सुरुवात करूया. त्यांचा मित्र अतुलच्या मदतीने आम्ही ते शहर सोडून दुसऱ्या ठिकाणी गेलो. तिथे नवीन घर, नवीन हवा आणि नवीन आशा. आयुष्य पुन्हा फुलू लागलं. पहिल्या महिन्यात त्यांनी मला एका छोट्या सोन्याची बाली आणि फुलांचा गुच्छ देत म्हटलं, मी तुला ते सगळं परत देईन जे तू माझ्यासाठी गमावलं. मी त्यांच्या हातातून बाली घेतल्या आणि हसत म्हणाले, मला काही नको, फक्त तुम्ही मला परत मिळालात, हेच माझं आयुष्य आहे. त्या दिवसानंतर आयुष्य खरंच बदललं. आम्ही रोज बाल्कनीत बसून चहा घेत गप्पा मारत असू, भविष्याचे स्वप्न रंगवत असू. ते हसत म्हणत, पहा, मी तुला किती कठीण काळात सोडलं होतं, पण तू माझा विश्वास सोडला नाहीस. मी हसत उत्तर द्यायचे, खरं प्रेम कधीच सोडत नाही. काही महिन्यांनी देवाने पुन्हा एक चमत्कार केला. मला कळलं मी आई होणार आहे. ती बातमी ऐकून आम्ही दोघं रडलो, आनंदाने, कृतज्ञतेने. मी सर्वप्रथम ती बातमी माझी शेजारील रश्मीला सांगितली. संध्याकाळी जेव्हा माझे पती घरी आले तेव्हा मी टेबलावर फुलांचा गुच्छ ठेवला आणि हलक्या आवाजात म्हटलं, देवाने आपल्याला पुन्हा एक आशीर्वाद दिला आहे. माझ्या ओठांवर हसू होतं आणि डोळ्यात चमक होती, कारण आज मला माझ्या पतीला एक मोठी खुशखबर द्यायची होती. मी हलक्या आवाजात म्हणाले, मला तुला एक मोठी बातमी द्यायची आहे. त्यांच्या डोळ्यात एक अनोखी जळाळी आली जी मी कधीच पाहिली नव्हती. ते क्षणात माझ्याकडे वाकले आणि माझ्या कपाळावर ओंजळभर प्रेम ठेवत म्हणाले, ही आपल्या आयुष्यातली सर्वात मोठी भेट आहे. आम्ही दोघं एकमेकांकडे पाहून हसलो आणि मग हातात हात धरून देवापुढे आपल्या बाळासाठी प्रार्थना केली. त्या दिवसानंतर माझ्या पतीनं आणखीन मेहनत करायला सुरुवात केली. ते आपल्या बाळासाठी पार्ट टाइम नोकरीही करू लागले. घरात शांती आणि सुकून उतरू लागला होता. मला वाटू लागलं की आता अंधार संपला आहे. ज्या दिवसांची मी कधी नवरी झाल्यावर स्वप्न पाहिली होती ते दिवस पुन्हा माझ्या आयुष्यात परत येत होते. पण जीवनाची परीक्षा अजून बाकी होती. माझे पती आता आपल्या येणाऱ्या लेकरासाठी झटत होते. त्यांनी संध्याकाळी एक संगणक कोर्सही सुरू केला होता.
जेणेकरून भविष्यात आपल्या मुलाचं आयुष्य उज्ज्वल करता येईल. आम्ही दोघं मिळून नव्या जगाची तयारी करत होतो. घरात नवा उत्साह, नव्या आशा आणि नव्या स्वप्नांची पालवी फुटली होती. मी गर्भवती असल्यामुळे डॉक्टरकडे नियमित जाणं आवश्यक होतं. एक दिवस आम्ही दोघं शहरातील मोठ्या खासगी रुग्णालयात गेलो. आपल्या नंबरची वाट पाहत असताना माझं लक्ष अचानक कॉरिडॉरच्या टोकाला गेलं. समोर एक ओळखीचा चेहरा दिसला. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. ती माझी जाऊ होती, पण ती तीच नव्हती जी नेहमी माझ्यावर तिखट हसत ताणायची, झगमग त्या कपड्यात राहायची. आज ती पूर्ण बदललेली होती. कपडे मळलेले, चेहरा काळवंडलेला, डोळ्यांखालील खाऊल वर्तुळे, केस विस्कटलेले आणि हातात एक जुना प्लॅस्टिकची पिशवी होती. ती नर्ससोबत वाद घालत होती. मला पाहताच तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले. ती माझ्याकडे आली आणि रडत म्हणाली, मला माफ कर, माझ्याबरोबर खूप वाईट झालंय. तू बरोबर होतीस. मी तुझ्यावर खोटा आरोप केला होता. ती थरथरत होती, हिचक्यांमध्ये बोलत होती आणि मग अचानक ती जमिनीवर कोसळली. आपल्या कपाळ जमिनीवर आपटत मी घाबरले. माझ्या पतीने मला थांबवलं आणि स्वतः तिला उचललं. ती रडत म्हणाली, सुशांत, तुझा मोठा भाऊ वेडा झाला आहे. त्याने सगळे पैसे जुगारात घालवले आणि आता भ्रमात तो आम्हा सगळ्यांना मारायचा प्रयत्न करतो. क्षणभर माझा श्वास रोखला गेला. ती पुढे म्हणाली, आईलाही अर्धांगवायू झाला आहे. ती आता पलंगावरून उठू शकत नाही. आम्ही सगळं कमावलं, घर, संपत्ती, सन्मान, सगळं. तिच्या शब्दांनी माझं मन जड झालं. त्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर सगळं भूतकाळाचं दुःख फिरून आलं. धीराची नीच कृत्य, जावेचे आरोप, सासूचा अपमान, माझ्या आईचा मृत्यू आणि माझं घर सोडणं, सगळं पुन्हा आठवलं. मी डोळे बंद केले. माझ्या पतीनं हलक्या हातानं माझ्या खांद्यावर हात ठेवला. त्यांच्या नजरेत अभिमान आणि प्रेम होतं. ते म्हणाले, पाहिलंस ना, मी सांगितलं होतं, वरचा देव न्याय देतो. तुला बदला घ्यायची गरजच नव्हती. हा त्यांचं कर्मफळ आहे. मग त्यांनी माझ्या जावेला काही पैसे दिले आणि शांतपणे म्हणाले, जा, आता आपल्या नवऱ्याची काळजी घे. देवानं तुला तुझ्या कर्माची सजा आधीच दिलीये. आता त्याची सेवा कर. माझ्या हृदयात एक विलक्षण शांतता उतरली. मला जाणवलं, देवाने मला माझ्या संयमाचं फळ या जगातच दिलं आहे. मी सहन केलं, पण गप्प राहिले. प्रत्येक अन्याय देवावर सोपवला आणि आज देवाने मला सगळ्यात मौल्यवान गोष्टी परत दिल्या. माझे पती, माझं सन्मान आणि माझं सुखी आयुष्य. भूतकाळ आता फक्त एक जुनी कहाणी होती. मी माझ्या पतीकडे पाहत म्हणाले, आता आपला मार्ग फक्त प्रकाशाकडे जाईल. त्यांनी माझा हात धरला आणि आम्ही दोघं हसलो. तो फक्त एका नव्या प्रवासाचा आरंभ नव्हता, तो माझ्या श्रद्धेच्या पुनर्जन्माचा क्षण होता. माझा विश्वास अधिक दृढ झाला की देव नेहमी संयम ठेवणाऱ्यांच्या पाठीशी असतो. जाऊ आणि तिच्या कुटुंबाचं पतन आम्ही पाहिलं, पण त्याला आम्ही आपल्या आयुष्याचा भाग होऊ दिलं नाही. आम्ही सगळं लक्ष आपल्या येणाऱ्या आनंदावर केंद्रित केलं. गर्भधारणेचे शेवटचे महिने शांततेत, प्रेमात आणि कृतज्ञतेत गेले. प्रत्येक सकाळ नवीन आशा घेऊन यायची आणि प्रत्येक रात्र देवाबद्दल अधिक आभार व्यक्त करून संपायची. माझ्या पतीनं त्यांची पार्ट टाइम नोकरी सोडली होती, कारण त्यांना माझ्यासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा होता आणि माझ्या मनाला सुकून द्यायचा होता. त्यांनी हसत माझा हात धरला आणि म्हणाले, तू माझ्यासाठी इतक्या यातना सहन केल्या आहेत. आता विश्रांती घेणं हा तुझा हक्क आहे. आमची शेजारीण रश्मी, जी माझी एक अतिशय जवळची मैत्रीण बनली होती, नेहमी माझ्यासोबत असायची. ती घरातील छोटे मोठे काम हाताळायची आणि मला कधीच एकटं वाटू देत नव्हती. अतुल आणि त्याची पत्नी देखील आमचं खूप प्रेमानं आणि काळजीपूर्वक सांभाळ करायचे. मला असं वाटत होतं की अखेर मला माझं खरं आणि आपलं वाटणारं कुटुंब मिळालं आहे. वेळ आला आणि मला प्रसूतीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. प्रसव वेदनेच्या प्रत्येक क्षणी माझे पती माझ्यासोबत होते. त्यांनी माझा हात घट्ट धरला होता. त्यांच्या नजरेत हिंमत होती आणि त्या प्रेमळ स्पर्शानं मला जणू आयुष्याचं बळ दिलं होतं. अखेर तो क्षण आला. आमच्या छोट्या देवदूताचं आगमन झालं. आमच्या लहानशा भाड्याच्या घरात मुलाच्या आगमनानं जणू प्रकाश पसरला होता. रात्रभर झोप कमी झाली होती, पण प्रत्येक पहाट एक नवीन आशा घेऊन येत होती. माझे पती दिवसभर काम करून थकून घरी यायचे, पण मुलाला हातात घेताच त्यांचा सारा थकवा नाहीसा व्हायचा. ते त्याला छातीशी कवटाळत म्हणायचे, तुला माहीत नाही तू या जगात किती प्रेम आणि त्यागानं आला आहेस. आमच्या मुलाचं ते छोटंसं हसू आमच्या जगण्याची सर्वात मोठी प्रेरणा बनत होतं. आमचं नवीन आणि साधं आयुष्य अतिशय समाधानात चाललं होतं, पण भूतकाळाचा ती सावली अजून पूर्णपणे मिटली नव्हती. एक दिवस आम्ही आमच्या मुलासाठी खास खेळण्याच्या शोधात शहराच्या मोठ्या बाजारात गेलो. एका गल्लीमधून जात असताना माझं लक्ष अचानक समोरच्या बाजूला गेलं. मला माझ्या पतीची बहीण सदृश्य एक स्त्री दिसली. ती खूपच अस्ताव्यस्त आणि चिंतेत दिसत होती. तिचे कपडे जुने, केस विस्कटलेले आणि चेहऱ्यावर थकव्याच्या रेषा होत्या. ती एका छोट्याशा दुकानाजवळ उभी होती, जणू कोणाची वाट पाहत होती. माझं हृदय जोराने धडधडू लागलं. माझ्या हातातलं खेळणं खाली पडलं. चेहऱ्यावर भीतीचे भाव आले. माझ्या पतीने लगेच माझा हात पकडला आणि विचारलं, काय झालं? मी थरथरत त्या दिशेने बोट दाखवलं. त्यांनी एक नजर टाकली आणि ओळखलं. ती माझी नणंद होती, पण आज ती भिकारणीसारखी दिसत होती.
माझ्या पतीने मला हलकं ओढत म्हणाले, चल आपण इथून निघूया. त्या लोकांसाठी आपल्या आयुष्यात आता जागा नाही. आपलं जग आता इथंच आहे. आम्ही पटकन तिथून निघालो, पण त्या घटनेनं माझ्या मनात जुने दिवस जागे केले. त्या सगळ्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या. रात्री मला झोप येईना. मी माझ्या पतीला विचारलं, हे सगळं खरंच संपलं आहे का, की हा भूतकाळ पुन्हा आपल्या आयुष्यात परत येईल? ते हसले. आपल्या मुलाला छातीशी घट्ट धरत म्हणाले, सगळं संपलंय. आपण त्यांच्यासाठी आता जिवंत नाही आहोत. आपली दुनिया आता फक्त आपला मुलगा आहे आणि आपण या जगात त्यांना पुन्हा कधीही प्रवेश करू देणार नाही. त्यांच्या त्या शब्दांनी माझ्या मनात पुन्हा शांतता भरली. त्यांच्या ताकदीनं मला पुन्हा आत्मविश्वास दिला. आता आमचं लक्ष फक्त आपल्या भविष्याकडे होतं. माझ्या पतीनं त्यांच्या मित्र अतुलसोबत मिळून एक छोटी IT कन्सल्टन्सी सुरू केली. कामात खूप मेहनत होती. ते रात्री उशिरापर्यंत काम करायचे, पण यावेळेस ती मेहनत स्वतःसाठी होती, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या भविष्यासाठी होती. हळूहळू त्यांच्या कंपनीनं प्रगती करायला सुरुवात केली. एका वर्षातच आम्ही ठरवलं की आता या भाड्याच्या घरातून बाहेर पडून आपलं स्वतःचं छोटंसं घर विकत घेऊ. तो दिवस आमच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा दिवस होता, जेव्हा माझ्या पतीनं आपल्या नावाची पाटी घराच्या दारावर लावली. त्या घरात संपत्ती नव्हती, पण प्रेम आणि समाधानाची एक मोठी दुनिया होती. मीही ठरवलं की आता माझा वेळ आणि कौशल्य उपयोगात आणायचं. मी घरच्या घरी हस्तकला आणि घरगुती पदार्थ बनवण्याचा छोटा व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला फक्त रश्मी आणि तिच्या काही मैत्रिणी माझ्या ग्राहक होत्या, पण माझ्या मेहनतीनं आणि माझ्या हातच्या चवीनं काही महिन्यातच माझं काम सगळ्या परिसरात प्रसिद्ध झालं. आता आमचं आयुष्य शांत होतं, स्थिर होतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रेम आणि सन्मानानं भरलेलं होतं. हे छोटंसं काम मला फक्त पैशांच्या दृष्टीने सक्षम बनवत नव्हतं, तर मला एक नवीन ओळखही देत होतं. आता मी फक्त कुणाची पत्नी किंवा कुणाची आई नव्हते. मी एक यशस्वी आणि आत्मनिर्भर स्त्री झाले होते. माझे पती माझ्या प्रत्येक कामाची मनापासून प्रशंसा करत. माझे ऑर्डर वेळेत पूर्ण व्हावेत म्हणून ते स्वतः मला मदत करायचे. जीवनात समाधान आणि स्थैर्य परत आलं होतं. आम्ही ठरवलं होतं की आता भूतकाळाची जखम आम्ही एकत्र भरू. आम्ही दोघांनी एकमेकांशी वचन केलं होतं, आपण आपल्या वेदना मनात दडवणार नाही, त्यांना शब्द देणार, बोलून हलकं होणार. दररोज रात्री मुलगा झोपल्यावर आम्ही दोघं बाल्कनीत बसून बोलायचो. माझे पती अनेकदा शांत आवाजात विचारायचे, जेव्हा तू त्या खोलीत दरवाजाला आतून कडी लावत होतीस तेव्हा काय विचार येत होता? जेव्हा भावाने तुला पावसाच्या रात्री घराबाहेर ढकललं तेव्हा तुझ्या मनात काय चाललं होतं? ते सगळं जाणून घ्यायचे, कारण ते माझ्या वेदना आपल्यात सामावून घ्यायचे होते. त्यांच्या त्या मोकळेपणानं आणि संवेदनशीलतेनं आमचं नातं आणखी मजबूत झालं. मी जाणवलं, या मानसिक संघर्षानं आम्हाला तोडलं नाही, उलट आम्हाला अधिक घट्ट बांधलं. आमचं प्रेम आता कोणत्याही आव्हानासमोर टिकू शकेल हे आम्हाला दोघांनाही ठाऊक झालं होतं. अतुल आणि त्यांचं कुटुंब आता आमच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनले होते. आम्ही त्यांना कधीच असं जाणवू दिलं नाही की आम्ही त्यांच्यावर ओझं आहोत. आमचं जग पुन्हा शांत, समाधानात आणि प्रेमानं भरलेलं झालं होतं. पण नियतीला अजून एक परीक्षा घ्यायची होती. एका सकाळी माझे पती ऑफिसला गेले होते. मी नेहमीप्रमाणे घर आवरत होते, तेव्हा दाराची बेल वाजली. मी दरवाजा उघडला आणि समोर माझा भाऊ उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर थकव्याच्या, अपराधीपणाच्या आणि दारिद्र्याच्या खोल रेषा होत्या. कपडे अस्ताव्यस्त, डोळ्यात ओल. मला पाहताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो थरथरत म्हणाला, बहीण, मी तुला खूप दिवसांपासून शोधतोय, मला माफ कर. तो आत येण्याचा प्रयत्न करू लागला, पण मी दारावर हात ठेवून थांबवलं. माझ्या मनात एक तीव्र वेदना उठली. हा तोच माणूस होता ज्याने मला एका पावसाळी रात्री घराबाहेर फेकलं होतं. मी थंड आवाजात विचारलं, कशासाठी आलास इथे? तो खाली मान घालून म्हणाला, मी तुझी माफी मागायला आलोय. तुझ्या वहिनीने मला सगळं सांगितलं. तू चुकीची नव्हतीस. तिला कळलं की तिनं तुला अन्यायानं अपमानित केलं. ती स्वतःही आता त्रासात आहे. त्याच्या आवाजात खरेपणा होता, पण नजरेत अजूनही स्वार्थाची झलक होती. मी खोल श्वास घेत म्हणाले, तुझ्यामुळे माझी आई मरण पावली. तू मला बदनाम केलंस, मला रस्त्यावर फेकलंस. तू माझा आसरा, माझी ओळख, माझं आयुष्य हिरावून घेतलंस. माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं, पण माझा स्वर स्थिर होता. तुझ्या चुकीच्या निर्णयामुळे मी नरकातून गेले. तू मला त्या माणसाच्या हवाली केलंस जो माझ्या सन्मानावर हात ठेवायला तयार होता, आणि आज तू इथे माफी मागायला आलास. इतक्यात माझे पती परत आले. काही विसरले होते. त्यांनी माझ्या हाताला स्पर्श केला आणि परिस्थिती समजून घेतली. ते पुढे आले आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाले, तू इथे काय करतोस? आमच्या आयुष्यात पुन्हा पाऊल टाकण्याची तुला परवानगी ना कोणी दिली? भाऊ हात जोडून म्हणाला, मला माफ करा. बहीण, मला माफ कर. सुशांत, तूही मला माफ कर. मी बेरोजगार आहे, मला तुझी मदत हवी आहे. मला एक संधी दे. मी माझ्या पतीचा हात घट्ट धरला आणि दीर्घ श्वास घेतला. मी शांत पण ठाम स्वरात म्हणाले, भाऊ, मी तुला माफ करते, कारण तू माझ्या आईचा मुलगा आहेस, पण तू माझं आयुष्य, माझं सुख आणि माझी आई हिरावून घेतली. ती वेदना मी कधीही विसरू शकत नाही. आता माझ्या आणि माझ्या पतीच्या आयुष्यात
तुझा काहीही संबंध राहिलेला नाही. आम्ही या घरात फक्त प्रेम, सन्मान आणि शांतता जगतो आणि ती मी शांतता पुन्हा तुटू देणार नाही. माझ्या पतीनं आपल्या खिशातून काही पैसे काढले आणि माझ्या भावाच्या हातात ठेवले. ते म्हणाले, हे घे, ही एकदाचची मदत आहे, कारण तू माझ्या पत्नीचा भाऊ आहेस. पण आता इथून निघून जा आणि पुन्हा कधीही मागे वळून पाहू नकोस. भाऊ खाली मान घालून निघून गेला. दार बंद झालं, पण त्या दाराच्या पलीकडे गेलेला भूतकाळही शेवटी मागे राहिला. त्या रात्री मी माझ्या पतीच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाले, देव खरंच न्याय देतो, फक्त थांबायचं धैर्य असावं लागतं. ते हसले आणि माझ्या केसांवर हात फिरवत म्हणाले, हो, आणि तू ते धैर्य जगलीस. त्या क्षणी मला जाणवलं, माझी कहाणी आता वेदनेची नाही तर शक्तीची झाली आहे. त्यांनी मला घट्ट कवटाळलं आणि शांत आवाजात म्हणाले, सगळं संपलं. आता आपलं आयुष्य फक्त उजेडाकडे जाईल. तो क्षण आमच्यासाठी एका नवीन सुरुवातीसारखा होता. आम्ही आमच्या मुलाला देवाच्या हवाली केलं आणि मनातून सर्व वेदना, तक्रारी, द्वेष दूर करून पुढे चालत राहिलो. आमच्या आयुष्यात अंधार संपून प्रकाश परत आला होता. भूतकाळाच्या सावल्या मागे राहिल्या होत्या आणि भविष्याने नव्या आशा फुलवल्या होत्या. प्रिय वाचकांनो, ही आमची कहाणी होती. वेदनेतून जन्मलेली शक्ती, अन्यायातून सापडलेलं प्रेम आणि संयमातून मिळालेला प्रकाश. जर आमची ही गोष्ट तुमच्या मनाला भिडली असेल तर तिला आपल्या हृदयात साठवा आणि हो, आमच्या प्रवासात पुढेही साथ द्या, कारण प्रत्येक वेदनेतून एक नवीन प्रेरणा जन्म घेते. धन्यवाद.